यांची लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठाने दखल घेऊन साऱ्या विश्वात एका सामान्य कुटुंबातील माणसाचं नाव क्षितिजापलीकडे न्यावं, अशा विलक्षण प्रतिभेनं भारताला नेहमीच भाग्यवान केलं आहे. असे प्रतिभाशाली श्रीनिवास रामानुजन यांना नमन करून या कलाकृतीला सुरुवात करीत आहोत. विद्यार्थी आहेत गौरी घोरमाळे, सुहानी केळापुरे, वृषाली धोंडसे, मनस्वी ऐचित, सायली कुलकर्णी, सानिका लोहट, जिगीषा नाजगिले, दीपांशु पिसे, अंकित पाचपूर, अवधूत पांडे आणि अमन बेलसरे. दिग्दर्शन रिनेश जाणे, रश्मी अलोणी. संगीत अनिल रिनेश. गणित विषयक सल्लागार सौगीता पांडे. विशेष सहकार्य डायरेक्टर आभा मेघे मॅडम व प्रिन्सिपल रेखा नायर मॅडम. सहर्ष सादर करीत आहे मेघे ग्रुप ऑफ स्कूल संचालित व्हीटी कॉन्व्हेंट नागपूर, स्वाती फटिंग लिखित हसत खेळत गणित.
गणित आणि होतं खेळत. हो गणित. बरं असू द्या. तुम्हाला माहिती आहे आज काय आहे? हो आज तर गुरुवार आहे. अगं गुरुवार नाही ग, आज माझा वाढदिवस आहे. सुरू झालं तुझं. पार्टी संध्याकाळी असेल का? ए हर्षद, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे हर्षद. धन्यवाद. म्हणजे आजची पार्टी नक्की अगं हो, नक्कीच. आज ना मी ते पिंक कलरचा टॉप घालेल. आणि मी मिडी. नाही, तीच तर मज्जा आहे. माझ्या वाढदिवसाची थीम गणित आहे. गणित थीम वाढदिवस हे काय? अगं तुम्हाला गणितीय पोशाख घालून यायची आहे. ए नाही बा हर्षद, मी नाही येणार तुझ्या वाढदिवसाला. मी पण नाही येणार. अरे थांबा, तुम्हाला काही गणित सोडवायचे नाही, फक्त गणितीय पोशाख घालून यायचे. बरं ठीक आहे. आय विल टीच यू मॅथमॅटिक्स विदाउट टिअर्स. मॅथमॅटिक्स without tears. चला मी निघतो आता, मला खूप उशीर होतोय. बाय. भेटू संध्याकाळी. हो गणितीय पोशाख म्हणजे आपल्याला बनवावे लागतील ना? हो कारण ते बाजारात तर मिळत नाही. ए मी तर चौकोनी बनवेल. अगं वैशाली तू काय बनणार आहे? अगं तीच तर मज्जा आहे. बाकी संध्याकाळी. हर्षद, ए हर्षद, होय, आला का रे? अगं आत्ता झालो. आटो, तुझे मित्र येऊन जातील आणि तुझी तयारीच व्हायची रे. तुझे बाबा गेलेत सकाळपासून नोटा बदलवायला, अजून पत्ता नाही. छापूनच आणतात की काय? ही कामवाली बाया हटकून गायब झाली आज. भांड्यांचा ढीग आवरावा लागेल मलाच आता सगळं. अरे हर्षद आलास तू? सर्वांना सरप्राईज असणार आहे आज तुझा वाढदिवस. आपण पूर्णभर गणितमय करून टाकूया, म्हणजे तुझ्या सगळ्या मित्रांची भीतीच निघून जाईल. अरे हे काय हर्षद, तू तर माझं काही ऐकलंच नाही. ठेव बरं तो गेम बाजूला. अगं ताई लास्ट मला 2 मिनिटं. अरे पुरे झाला रे तो गेम आता. चल तयारीला लाग, नाही तर तुझे मित्र येऊन जातील आणि तयारीच व्हायची नाही. कशी का ताई तू? बर, तू इथली सजावट कर, मी माझी तयारी करतो. ठीक आहे, आता मी नंबर पट्ट्या लावते. आता दुसरी. नाही हा ठीक आहे. हे कपाट ठीक आहे. आजची सजावट बघून सगळे आश्चर्यचकित राहणार आहे. ही सगळी उठाठेव या मुलींना गणित शिकवण्यासाठी आहे. मी काही विसरले तर नाही ना? अरे केक तर बघायचंच राहिला. अरे वा, केक तर तयार आहे. आता हर्षद आणि त्याचे मित्र
पार्टी सुरू करूया. झाली वाटत तयारी. वा, झक्कास केली आहे ताईने. पण हे आले नाही अजून. आले वाटतं. अगं दरवाजा उघडायचा आहे. ए हर्षद, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडनं पण धन्यवाद. अगं आता या. वृषाली कुठे? ती येतच असेल. बरं, तुम्ही बसा. मी आत्ता 2 मिनिटात आलो. हो. ए, आज तर काही फुगेही दिसत नाही आणि रंगीबेरंग्या पट्ट्याही दिसत नाही. आज हर्षदचा वाढदिवस आहे ना? हो, त्याने तर तसंच सांगितलं. अगं काय बोलणं झालाय तुमचा? जे तुमच्या पोशाखाने तेच तर इथे आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या वाढदिवसाची थीम गणित आहे म्हणून. ए हर्षद, ऐक ना, मी तुझ्यासाठी गाणं लिहिलंय. आता काय नवीन? ऐक ग, ती ट्यून नाही का? ना, 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 ना. हो, कळलं. त्यात काय नवीन? अगं, ऐक ग. अरे, टाळ्या तर वाजवा. पुन्हा पुन्हा हा दिन येवो, पुन्हा पुन्हा हे मन गावो. तुम्ही जगा की वर्ष जगा, हीच आमची मनोकामना. अभिनंदन जन्मदिना, अभिनंदन जन्मदिना, याच आमच्या शुभकामना. अभिनंदन जन्मदिना, अभिनंदन जन्मदिना, अभिनंदन जन्मदिना. वा, सुहानी, काय भाषांतर केलंय रे तू? आणि काय गोड काय आहे तुझा? होतात. सूर निरागस असतात. सूर निरागस हो, गणपती गणपती बाप्पा मोरया. गप्प बस आता. गाणं दिसलं तर मी त्याच्यात रंगूनच जाते. अरे आपलं आता काय सुरू होतं? काय सुरू होतं? अगं हळू. अगं वृषाली, तुला कळलं की काय की तुला गणिताच्या पेपरमध्ये 0 मार्क मिळणार आहे? मी 0 गणिताच्या हिरोला रिप्रेझेंट करते आहे. माझ्यामुळे दशमान पद्धती आहे आणि माझ्यामुळे तुम्ही सगळे संख्या जागेवर आहेत. कळलं का आता? अरे वा, किती सुंदर पोशाख घालून आलात तुम्ही सगळे. ए हर्षद, कुठे गेली ना तुझी गणिताची थीम? अगं तीच तर मज्जा आहे जे मी तुम्हाला खेळात सांगणार आहे. खेळ? पण कुठला खेळ? आपण पासिंग द पार्सल खेळूया. हो, मज्जा येईल. ज्याच्या हातात पासा थांबेल त्याने चिठ्ठी उचलायची आणि चिठ्ठीत जे कार्य दिलंय ते करायचं. हो, सुरू करूया. थांबा, पण ताई, समजा ते चिठ्ठीतलं कार्य आम्हाला आलं नाही तर आम्ही घरी जायचं का? नाही का
25 भागीला 5 म्हणजे 5 चा 5 25. बाकी आले 0 आणि उत्तर आले 5. कारण 5 चा 5 25. तू आपली भलती चुकली लावली. राहू दे जास्त गणित नको शिकवू. अगं वृषाली, भागाकार असाच करतात. बरं बाबा तुझंच खरं. चल आता आपण पुन्हा घेऊ. ताई, सगळंच जमून जाईल. पण आता ताईला काय येईल ग? ताई तू हसत काय? तुला काय आलंय चिठ्ठीत? अगं सानिका, मला चिठ्ठीत कापरेकर सर आले. ताई हे तुझे सर होते का? अगं नाही ग सायली, जसे भारताचे आर्यभट. ताई ते तर माझे बाबा. अगं नाही ग, तुझे बाबा म्हणजे R.A. भट. अरे हो, रामदास आत्माराम भट. म्हणजे जसे भारताचे आर्यभट तसेच महाराष्ट्राचे कापरेकर सर. ते एक महान गणितज्ञ होते. कापरेकर सर? हो, कापरेकर सर आमच्या आजोळचेच. कापरेकर सर हे नाशिकचे होते. अगदी बरोबर. ते एक शिक्षक होते. मुलांना अगदी हसत खेळत गणित शिकवत. त्यांची अगदी साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. शिकवणे त्यांचा छंद होता म्हणून ते शिक्षक झाले. जेव्हा कापरेकर सर महाविद्यालयात होते तेव्हा त्यांना रँगलर परांजपे हे पारितोषिक मिळाले. ताई हे रँगलर काय असतं? अगं सायली, रँगलर ही पदवी फक्त शिकत असतानाच गणितातले शोधकार्यामुळे मिळते. आणि हो, कापरेकर सरांनी शोधलेली एक गंमत पण माहिती आहे मला. कोणती ग ताई? सांगते. मला एक 3 अंकी संख्या माहिती आहे. त्याला कापरेकर कॉन्स्टंट असं म्हणतात. पण ते कसं काय? चल बरं वैशाली, एक 3 अंकी संख्या घे. कुठून घेऊ? कुठून घ्यायची नाही ग, तयार कर. बर 4 9 2. आता त्याला उतरत्या क्रमाने लिही. कुठे उतरून लिहू? अरे ताई कळालं मला. अवरोह सामी. गाणं नाही, गणित आहे. अगं कळलं मला, नंतर सांगते तुलाच. म्हणजे मोठ्या अंकापासून लहान अंकापर्यंत म्हणजे 942. आणि चढत्या क्रमाने म्हणजे अरे ताई डिसेंडिंग ऑर्डर. अगदी बरोबर. हे सगळं लहान कळलं बा तुला. अंकापासून मोठ्या अंकापर्यंत म्हणजे 249. बरोबर असं सांग ना. आता 942 म्हणजे 249 वजा कर. ताई उत्तर येते 693. अगदी बरोबर. आता 693 ला परत एकदा उतरत्या व चढत्या क्रमाने लिही. उतरता क्रम म्हणजे 963 आणि चढता क्रम म्हणजे 369. बरोबर ना? अगदी बरोबर. आता मोठ्या संख्येत लहान संख्या वजा कर. ताई उत्तर येते 594. अरे वा. आता 594 ला परत एकदा उतरत्या व चढत्या क्रमाने लिही. उतरता क्रम म्हणजे 954 आणि चढता क्रम म्हणजे 459. अगदी बरोबर. आता परत एकदा मोठ्या संख्येत लहान संख्या वजा कर. म्हणजेच की 954 वजा 459 बरोबर 4 9 495. अगदी बरोबर. 495 याच अंकात जादू आहे. यात काय जादू? उतरता क्रम, चढता क्रम आणि वजाबाकी. यात जादू काय? अगं वृषाली, तू कोणतीही 3 अंकी संख्या घेशील आणि त्याला अशा प्रकारे सोडवशील तर तुझं उत्तर नेहमी 495 येणार. बरोबर समजलं मला. हे काही बुद्ध नाही. मी आपली उगाच चला आता आपण हो, सुरू करूया. हो, आता नवीन ते बघ. मनस्वी. मनस्वीला काय? आता बघू काय करते. यांचं सुरूच राहतं काय हर्षद. हर्षद म्हणजे आनंद देणे. आणि हर्षद तर आपला मित्र आहे. आता हे का हसले? अगं मनस्वी, हर्षद म्हणजे तसं नाही. कापरेकर सरांनी जे हर्षद नंबर शोधले ना, तुला त्याबद्दल सांगायचंय. हर्षद म्हणजे ज्या संख्येतील अंकांचा बेरीज येणे त्याला भाग जातो त्याला हर्षद नंबर असे म्हणतात. समजा 12 ही संख्या आहे. चल बरं सायली, 12 या संख्येच्या अंकांची बेरीज कर. 12 मध्ये 2 अंक आहे, 1 आणि 2.
नंबर तुझ्या पाठीशी आहे. अरे आता हा कुठला नंबर? अगं मी दत्तात्रय नंबर. जसा भगवान तसंच दत्तात्रय नंबर मध्ये 3 वर्ग असतात. जसा की 49. 49 मधील 4 हा 2चा वर्ग आहे आणि 9 हा 3चा वर्ग आहे. तसा स्वतः 49 हा 7चा वर्ग आहे. याला दत्तात्रय नंबर असं म्हणतात. हे काय असं सांगायचं होतं? मी किती घाबरले. अगं थट्टा केली ग. चला आता आपण पुढे जमणारच आहे. चल, चल. तरी माहित नाही. पुन्हा गणित. अगं बाणाचा डाव. हो, गाण्याचा डाव. 1 आणि 7. 1700 कोणी 1700 कोणी मंत्र म्हणते. मंत्र नाही, तंत्र लावते. 1 आणि 7. 1729. 1729. तुला चिठ्ठीतलं कार्य शोधायचं आहे. हो. कधीच दिसतं ना तर संगीत सुचत. आता द्या ना मला. सापडलं एक त्याचं. 2, 9. मिळालं मला 1729. अरे ही टॅक्सी आणि एक साथ 2 9. अगं सुहानी, ते स्टेअरिंग नाही चाक आहे. माहितीये का ताई? अगं सुहानी, गाडी नाही टॅक्सी आहे ती. पण हा नंबर तर मी कुठेच नाही पाहिला. कशी बघशील? 1729 चा नंबर टॅक्सी कॅब नंबर किंवा रामानुजन नंबर म्हणून ओळखला जातो. पण तो कसा काय? तो असा, एकदा आपल्या भारतातील गणितज्ञ रामानुजन दवाखान्यात असताना त्यांना भेटायला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर हार्डी आले. हार्डी म्हणाले, 1729 चा नंबर खूपच बोर आहे, याला काही प्रॉपर्टीज नाही. त्यावर रामानुजन म्हणाले, असं नाही, 1729 चा नंबर 12चा घन अधिक 1चा घन किंवा 10चा घन अधिक 9चा घन असं दर्शवता येतो. आणि महत्वाचं म्हणजे हा नंबर युके गव्हर्नमेंटनी रिझर्व्ह करून ठेवला आहे. हा कोणत्याच गाडीला देत नाही. अरे वा, आम्हाला तर नवीन माहिती कळली. हो. अय्या, दवाखान्यात असताना त्यांना गणित सुचलं. मी जर दवाखान्यात असती ना तर फळे खाल्ली असती. आणि हो, आम्ही तुला भेटायला सुद्धा आलो असतो. तुला तर कुठेही थट्टा मस्करीत सुचते. अगं करू दे ग, त्या पण आपलाही चांगला विरंगुळा होतोय. मग काय, शेवटी ही वाढदिवसाचीच तर पार्टी आहे. अगं ताई, आता हर्षदनी तर रामाभाजन. रामानुजन रामानुजन. अरे हा, त्यांच्याबद्दल अजून माहिती सांगू शकते का? हो, सांगू शकते ना. तुम्ही ऐका. कुठेतरी अज्ञात स्थळी व स्वतःलाच जाणून घेऊन स्वप्रकाशाने सारे जगाला प्रकाशित करा व नव्या दिशेचा वेध घेत एकदम उठून या जगाचा निरोप घ्यावा. असे असते उल्केचे गतिमान आयुष्य. श्रेष्ठ भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे आयुष्यही तंतोतंत असेच होते. असेच तेजमान आणि गतिमान. रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये तमिळनाडू येथे कुंभकोणम गावी झाला. तर बघूया त्यांचे जीवन. अरे हे बरोबर नाही. जर हे असं केलं तर? लक्ष्मीकांतं कमलनयनं योगविद्यार्थं वंदे विष्णू भवनभवनं सर्वलोकैकनाथं. हो, हे बरोबर आहे. आता मी हे वहीत लिहून ठेवायला पाहिजे, म्हणजे कोणाला दाखवायला बरं पडेल. वहीतच लिहितो. अरे, ही वही सुद्धा भरली. आता मी काय करू? अहो, तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे. आणि केवढा हा पसारा. अगं जानकी, हा पसारा नाही,
साहित्याची चिंता सतावत आहे. मला हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवायचे आहे, पण मी ते कसे पोहोचवू याचाच मी विचार करतो आहे. हो, अलीकडे बरेच जण तुम्ही एक असामान्य पुरुष आहात असे सांगू लागले. पण एवढा महान अवतारी पुरुष तुम्ही झाला तरी केव्हापासून? मी आणि एक असामान्य पुरुष? होय, तेही खरंच. पहा एकदा माझ्या हातांकडे, एकदा डोळे भरून पहा. माझ्या हाताची ही खरखरीत आणि काळवंडलेली ढोपरेच माझ्या हाताची साक्ष पटवून देतील. पण कशापायी अशी अवस्था झाली? हीच तर खरी गंमत आहे जानकी. मला महापुरुष बनवता बनवता बिचारा या हातांचे रंग रूप सारं काही बदलून गेले आहे ग. कारण मी गणित फरशीवरच सोडवतो आणि नवीन गणित सोडवायची झाली की मला ही फरशी पुन्हा पुन्हा पुसावी लागते. अशा वेळी कापड्यांच्या चिंध्याऐवजी मग मी माझ्या हातांचा वापर करतो. अहो, मग यावर सोपा उपाय आहे ना. फरशीऐवजी कागदांचा वापर का करीत नाही? अगं जानकी, तुला काय परिस्थिती वेगळी आहे? तिथे 2 वेळचं अन्न पोटात जाण्यासाठी मारामार आहे. तिथे मी कागदांसाठी लागणारा पैसा कुठून आणू ग? मला या साहित्याची चिंता सतावत आहे. प्राध्यापक नेव्हिलच्या म्हणण्यानुसार मी हे साहित्य कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर हार्डी यांना तर पाठवलं होतं. अजून काही उत्तर आलं नाही. मग एकदा परत पाठवून बघा. हो, ते बरोबर आहे. मी हे परत पाठवायला पाहिजे. जानकी जे म्हणते ते बरोबरच आहे. मी हे परत पाठवायला पाहिजे. आताच पोस्टाने पाठवते. Good morning, Professor Hardy. Oh, good morning, little good. Here is a parcel for you. Srinivasa Ramanujan from India. वय वर्ष 26 आणि शिपिंग कॉर्पोरेशनचा क्लर्क. काय लिहिलं असेल यांनी? Something is wrong, but something is right. I am not getting what he had written. Please go through it, little good. Please help me. Okay, sir. Wow, Professor Hardy. How can an Indian have given such a marvelous research work? It's really unbelievable. I think so. He is an intelligent personality. But he is only metric pass. So how he can give this type of research work? मला असं वाटतं आपण त्याला इकडे बोलवून घ्यावं, त्याला प्रत्यक्ष भेटावं, त्याला भेटून विचारावं त्याने सगळं कसं केलं. हो, तो ताण म्हणणे सुद्धा कठीण आहे. ज्यांनी हे सूत्र शोधून काढले तो नक्कीच विलक्षण प्रतिभेचा गणितज्ञ असला पाहिजे. आपण नक्कीच त्याची भेट घेतली पाहिजे, लिटिल रूट. डन, आपण तसंच करूया. Hello, excuse me. Yes? I am S. Ramanujan from India.
Trinity College, London. Thank you, sir. Let's go to meet Professor Hardy. Okay. Professor Hardy, here is Mr. Ramanujan. Good morning, Professor Hardy. Oh, good morning, Ramanujan. How was your journey? Journey was good. And what about your room? Room is nice, but I was highly impressed by the papers kept on my table. Okay, from tomorrow you can join the classes and after lunch we will talk on your research work. Sorry, sir, but I am here to explore, to do research, not to join the classes. No, my dear, it will help you in your research work. You should join our classes. Okay, sir. See you tomorrow. How to solve this problem? From last 3 days I am trying to solve this problem, but I am not getting the answer. Good morning, Professor Hardy. Oh, good morning, Ramanujan. काही अडचण आहे का? Yes, from last 3 days I am trying to solve this problem, but I am not getting the answer of this. Let me try. Done. But I am not getting it. That's all, Professor Hardy. Excellent. Excellent, Mr. Ramanujan, excellent. I am trying to solve this problem from last 3 days and you have just completed in 3 minutes. How is it possible for you? All the positive integers are my personal friends. Ramanujan, you are a person with a positive attitude. There is a surprise for you, Ramanujan. What is it? Wow! My first article on highly composite numbers. Yes, it is your first publication on highly composite number in Mathematical Magazine. Thank you, sir. Thank you so much. आई व जानकी कसे असतील आज खरंच त्यांची मनापासून आठवण येते आहे माझ्या यशात आणि माझ्या गणिताच्या कार्यात जानकीचा सिंहाचा वाटा आहे माझ्या गणिताच्या वेडाने मी माझ्या कुटुंबापासून दूर झालो आहे नको नको तो विचार नको प्रोफेसर हार्डी लिहिलेले रॉयल सोसायटी द प्रॉब्लेम पार्टिशन थेअरी द प्रॉब्लेम यावर आता विचार करायला हवा काहीही करून मला हे कार्य करायचंच आहे मला रॉयल सोसायटीचा मेंबर व्हायचा आहे Ramanujan, come on, hurry up. But where? There is a surprise for you. What? Congratulations, my dear. You have been elected as the fellow of the Royal Society. Thank you, sir. Congratulations, my dear. It is a golden day in your life. Ramanujan, take the oath. Repeat after me. I, Srinivas Ramanujan, elected Fellow of Trinity College,
I, Srinivas Ramanujan, elected fellow of Trinity College. वा 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 किती ग्रेट होते रामानुजन. हो हो ताई, ते जे पोस्टर आहे आणि त्यात जे रचना आहे ते नक्कीच रामानुजन असतील, हो ना ग? अगं हो, ते रामानुजनच आहेत. एकदा हायडींना प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारण्यात आले त्यांचं सर्वोत्कृष्ट कॉन्ट्रीब्युशन कोणतं, तेव्हा ते म्हणाले रामानुजन. हे बघा, आपल्याला या चित्रात देखील दिसत आहे. हायडी नंबर थेअरीला रामानुजन नावाचे रत्न प्रदान करत आहे. खरंच रामानुजन हे एक असामान्य गणितज्ञ होते. आणि हो, रामानुजनचीच तर पार्टिशन थेअरी आपण एटीएम मशीन मध्ये वापरतो. रिअली रामानुजन वॉज द मॅन हू न्यू इन्फिनिटी. ताई, तुला हे सगळं वाचायला कधी वेळ मिळतो ग? खरंच खूप छान माहिती सांगितली. अगं सानिका, तुला काही सांगायचंय का? अगं ताई, आम्ही विसरलोच. आम्ही हर्षदसाठी एक भेट आणली आहे. अगं म्हणते ना. काय आणलं असेल हे ते? ही घे हर्षद. अरे वा, भेट कार्ड. आता मॅजिक स्क्वेअर दिसतोय. मॅजिक शो? मॅजिक शो नाही, स्क्वेअर, चौकोन. हो, आणि ताई, या दिले अंक 8/8/2001. अरे ही तर तुझी जन्मतारीख. अरे हो, ही तर माझी जन्मतारीख आहे. हे बघ, 8/8/2001. पण ताई, हा जादूचा चौकोन काय असतो? बघ सांगते. काय असतं? या जादूच्या चौकोनामध्ये 4 उभ्या रांगा असतात आणि 4 आडव्या. यात हर्षदची जन्मतारीख आहे 8/8/2001. चल बरं सायली, आता आडव्या रेषेतील संख्यांची बेरीज कर. ताई, उत्तर येते 37. अगदी बरोबर. सानिका, आता उभ्या रांगेतील संख्यांची बेरीज केली तर? ताई, 37 येतं. अगदी बरोबर. मनस्वी, आता कर्णाच्या संख्यांची बेरीज केली तर? 8 + 19 + 3 + 7 म्हणजेच 37. अगदी बरोबर. अय्या, सगळे 37. बघा, आहे की नाही जादू? जर आपण उभ्या, आडव्या किंवा तिरप्या रांगेतील संख्यांची बेरीज केली तर ती नेहमी एकच येणार. त्याला मॅजिक सम असं म्हणतात. या जादूच्या चौकोनामध्ये 37 हे मॅजिक सम आहे. पण ताई, आता मला खूप भूक लागली आहे ग, आणि पोटात कावळे ओरडतात आहे. ताई, माझ्या पोटात चिमण्या. बरं बरं, तुम्हा सगळ्यांना खूप भूक लागली आहे ना? हो ग ताई. चला आता आपण केक कापूया. ताई, या केकवर काय लिहिलंय? आणि हा एवढा मोठा नंबर कसला ग? अगं, केकवर पाय लिहिला आहे. पाय? आता कोणाचा पाय? अगं, हा खाण्याचा पाय आहे. अगं, आधी सांगायचं ना ग. मला खूप आवडतं पाय केक. मी खाणार आहे. मला सुद्धा. अगं, हा खाण्याचा पाय नाही, गणितातला पाय आहे. अरे बापरे, आता गणितालाही पाय फुटले का? तसं नाही का सायली? पाय ही अपरिमेय संख्या आहे, म्हणजेच इरॅशनल नंबर. कारण याचे मूल्य
हे न संपणारे व न रिपीट होणारे असते. आणि हो, जर तुम्हाला पायची व्हॅल्यू अजून चांगली समजायची असेल तर गणितात एक गाणं आणि नृत्य पण आहे. गणितात गाणं? बरोबर सांगते, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत हो. म्हणायचं. चला. Oh number five, oh number five, 3.14159, 2, 6, 5, 3, 5, 8, 9, 7, 9, 3, 2, 3, 8, 4, 6, 2, 6, 4, 3, 3, 8, 3, 2, 7, 9, 5, 0, 2, 8, 8. Oh number five, oh number five, your digits are unending. No patterns are you sending? No patterns are you sending? Your digits are unending. La 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 la. 3.14159 and 2 more if we had some time. Oh number five, oh number five, full circle and unending. Your digits are unending. Oh number five, oh number five, you are a number very sweet. Your uses are so very neat. You are a number very sweet. Your uses are so very neat. La 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 la. There's 2 pi r and pi r square, a half a circle and you are there. 2 pi r and pi r square, a half a circle and you are there. Oh number five, oh number five, we know that pi is a tasty treat. We know that pi is a tasty treat. चला, आता आपण केक कापू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Harshad. Happy birthday to you. Happy birthday to you. ए, हर्षद, गाणं संपलं. गीत संगीत, नृत्य नाटक या सगळ्या मनाला भावणाऱ्या पद्धतीनं खरंच गणित लवकर समजलं का ताई? हो, पण आपल्या वेळेचं गणित. अय्या, चक्क 10 वाजले. हो, खरंच खूप उशीर झाला आहे. ए, चला चला आपण निघूया. उद्या तर इंग्रजीचा पेपर पण आहे. सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे. ए सायली, पण इंग्रजीचा पेपर नंतर तर ख्रिसमसच्या सुट्ट्या. हर्षद, आज तुझा वाढदिवस एकदम छान झाला आणि त्यानिमित्ताने सगळ्यांना गणित पण समजलं. Really, it was mathematics without tears. यथा शिका मयुराणां नागाना मनयो तथा तत्वज्ञ वेदांग शास्त्राण गणितम मूर्धनी स्थित. जसा नागाच्या शिरावर नागमणी, मोरांच्या शिरावर तुरा, तसं गणित हे सर्व शास्त्र व वेदांची राणी आहे. आपण पुस्तकी ज्ञानातून बाहेर येऊन